पावसामध्ये, हलक्या हलक्या पावसामध्ये खूप मस्त हिरवळ आजूबाजूला, शेजारी पाण्याचा डॅम, अशा खूप सुंदर वातावरणातून आम्ही आता घाट संपवलेला आहे. आणि सुरू झालेला आहे आपणा सर्वांचा खूप आवडता ऋतू, ज्याच्यामध्ये जिकडे बघावं तिकडे हिरवळ, डोळ्यांना खूप सुखावणारा हा मौसम, मनाला शांत करणारा हा मौसम. ह्यातच आम्ही निघालेलो आहोत बाहेर जायला. जवळपासच खूप सुंदर जोरात पाऊस चाललेला होता आणि रस्त्याने आम्ही जात होतो. सगळीकडे ढग भरून आलेले होते. आजूबाजूला पूर्ण धरणी मातेने हिरवा शालू पांघरलेला होता. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी शिवानी दिलीप खोडके आपल्या शेड्स ऑफ वर स्वागत करते. महाराष्ट्रामध्ये मान्सूनमध्ये खूप साऱ्या प्लेसेस आहे जिथे आपण जाऊ शकतो. त्यापैकी एक जी पुण्याच्या अगदी जवळ आहे, मुळशी गावाला, आणि आपण तिथे आलेलो आहोत. आता माझ्या मागे जे गाव तुम्हाला दिसतंय ते आहे मुळशी, आणि आपण आता जातो आहोत ताम्हिणी घाटामध्ये. आणि माझ्या मागे तुम्ही डोंगर आणि धुकं बघू शकतात. तर आपण लगेच निघूया पुढे. पाऊस सुरू आहे ऑलरेडी. वळणावळणाचे रस्ते, आजूबाजूला पूर्ण झाडी, पूर्ण हिरवळ, आणि अगदीच आता आपल्या अंगावर पडतील इतक्या जवळ आणि इतके उंचच उंच भले मोठाले डोंगर, त्यातून खूप सुंदर धबधबे, त्याच्यावरती आलेलं धुकं, ह्या सर्व निसर्गरम्य वातावरणामध्ये डोळ्यांना खूप सुख मिळालं आणि मनही खूप शांत झालं. गाडी चालत होती, मध्ये खूप काही स्टॉप आम्ही घेत होतो. त्यापैकीच हा एक, शेजारी डॅम आणि समोर धबधबा. आलेलो आहोत आपण मुळशी डॅम येथे. माझ्या मागे तुम्हाला दिसतंय पूर्ण भरलेला आहे हा डॅम, आणि सोबतच पाऊसही सुरू आहे. त्याचप्रमाणे इथेच बॅक साईडला एक छोटासा धबधबाही वाहतोय, जर तुम्हाला दिसत असेल तर. आणि हा धबधबा बघून मला तिथे वर जाण्याचा मोह काही आवरला गेला नाही, आणि मी हळुवारपणे वर जाऊन पोचली. तिथलं ते शुद्ध पाणी बघून खूप प्रसन्न वाटत होतं. ते पाणी जेव्हा चेहऱ्यावर मारून घेतलं तेव्हा खूपच शांत वाटलं. स्वतःला सावरत आणि मजा करत मी ते धरणी मातेने दिलेला तो प्रसादही ग्रहण केला, आणि तिथे थोडा वेळ थांबून आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. असे छोटे मोठे धबधबे आपल्याला इथे बघायला मिळतात. पण हा घाट असल्यामुळे वळणाचे रस्ते खूप आहेत. तर आपण थोडंसं वळण बघून आपली गाडी साईडला लावायची, जेणेकरून आपला पटकन कोणीतरी फास्ट येत असेल तर आपल्यासोबत काही दुखापत नाही होणार किंवा गाडीसोबत दुखापत नाही होणार. आणि नक्कीच तुम्ही ते एन्जॉय करू शकता, ह्या नेचरचाही आनंद घेऊ शकता. जेव्हाही कुठे जाल तेव्हा चांगले शूज यूज करा आणि स्वतःला चांगलं सावरा, नाहीतर तुम्ही पडूही शकता किंवा काही दुखापतही होऊ शकते. पुढे जाऊन आम्हाला खूप सुंदर असे डोंगर लागले, जे जरा लांब होते. आपण काही वेळापूर्वी आपले जवळचे डोंगर बघितले, आता हे लांबचे, ज्यामधूनही खूप सारे धबधबे आपल्याला दिसत होते आणि वरतीही पूर्ण धुक्याने ते वेढलेले होते. तिथे खूप शांत वाटत होतं. मी तिथे काही काळ स्वतःमध्येच गुंग झाली, खूप आनंद घेतला आणि मग आम्ही निघालो अजून पुढे.
थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला मध्ये खूप सारे हॉटेल्स आपल्याला तिथे अवेलेबल असतात. त्यापैकी एके ठिकाणी जाऊन आम्ही काही थोडंफार खाल्लं. भूक लागलेली होती, चहा घेतली आणि तिथून निघालो आम्ही पुढे जाण्यासाठी. ब्रेकफास्ट केला. अगदी त्याच्याच समोर आहे प्लस व्हॅली व्ह्यू पॉईंट म्हणून. तिथेही आपल्याला खूप सुंदर नजारे आणि दृश्य दिसतं. तिथून आपल्याला खालीही दरी दिसते, समोर डोंगर दिसतात आणि तिथेही खूप शांत वाटतं. तिथेच एक आय लव्ह ताम्हिणी म्हणूनही एक बोर्ड आहे. तिथे तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकतात. तिथे बसायलाही बाकडे केलेले आहेत आणि आजूबाजूला त्या हॉटेल्स आहेत जिथे तुम्ही काही खायचं असेल तर खाऊ शकतात. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल आणि तुम्हाला असं हिरवळ बघायला किंवा कुठे जायला असं आवडत असेल तर तुम्ही ताम्हिणीची ट्रिप नक्कीच करू शकतात. खूप सुंदर ह्या दिवसांमध्ये आहे. तुम्हाला खूप सुंदर अशी हिरवळ दिसेल, छान पाऊस पडलेले ओले ओले झालेली माती दिसेल, रोड दिसतील, पूर्ण धुक्याने वेढलेले हे डोंगर, त्यातून पडणारे ते पांढरे शुभ्र असे धबधबे जे आपल्याला खूप सारे दिसतात. खूप सुंदर निसर्गामध्ये हलक्या हलक्या पावसामध्ये खूप मस्त हिरवळ आजूबाजूला, शेजारी पाण्याचा डॅम, अशा खूप सुंदर वातावरणातून आम्ही आता घाट संपवलेला आहे. तर तुम्हीही इथे येऊ शकतात. पावसाळ्यामध्ये खूप सुंदर प्लेस आहे, जणू काही स्वर्गच. जर तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल तर खूप सारे धबधबे, त्याचप्रमाणे धुकंही, खूप मोठे डोंगर आणि तेही पूर्ण हिरवा शालू ओढलेले. तर हा होता ताम्हिणी घाट, जो पुण्याच्या अगदी जवळ आहे. तुम्ही कधीही येऊ शकतात. अवॉइड करा ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी, म्हणजे गर्दी तुम्हाला कमी मिळेल. असं छान तुम्हाला सगळं एन्जॉय करता येईल आणि बघता येईल. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.